मंडळी 12:10 झाले अजूनपर्यंत तुम्ही इथे आहे. त्यामुळे तुम्ही गेला ना तुम्ही ट्रेन जाईल लवकर जावा ट्रेन जाईल एवढं पास झाला. बरं मंडळी पहिली बारी माझी बरी झाली काय हो काय अशी वाईट नव्हती ना इतकी तकलीफ काय होते यार एवढं कुणा जायचं नाही कुणाला एवढं अजिबात जळणं बरोबर आता तुमचं वय झालं तसं 2 पोरांचा बाप झाला ह्या वयात असं एकावर जायचं ना. मला पहिल्या बारी तुम्हाला काय वाईट बोललो असेल तर मला सांगा. एक शब्द वाईट न बोलता आया बहिणी समोर आहे त्यांची मान खाली न जाता बुवाने एक शब्द पण बोललो ना बुवाने फक्त पिवळी केली बोलले आणि त्या खालीला खालता बोलले त्याच्यावर 2 गोष्टी बोललो बाकी वैयक्तिक मी काय बोललोय ना तरी पण किती त्रास हा त्रास काय माहितीये मला मिळालेला प्रतिसाद मला मिळालेला पाठिंबा एवढा त्रास याचा काही पडत नाही एक शिटी पडत नाही शिट्या पडल्या त्या 2 लग्नाची गाणी गायली तिथं पडल्या 2 टाळ्या मग ह्यांनी लग्नाचं गाणं गायलं की नाही नाचात गायलं की नाही या साधाची शपथ करून सांगतो हे बोललं नाचात मला नमन करायचं नाही. राजे बुवा तुम्ही इथं येऊन सांगा तुम्ही नमन केले की नाही केलं. बुवानी बारीक नमन केलेलं आहे युट्यूबला बारी आहे असं असतं ते सगळं. आपला का ऊस आणि दुसऱ्याचा बांबू दुसऱ्याचा चिबा ता बांबू आता कसा घालतो बघा. राजू देसाई मावली गाव गोंडेकडे जिल्हा रत्नागिरी 201 रुपयाचा पारितोषिक दिला आहे. आदेश बर्वे मंडणगड शहीद 500 रुपयाचा पारितोषिक आलेला आहे. तुमचं पहिल्यामध्ये आलं नाव घेता आलं नाही अजून काय
19 जूनला साहित्य संघाला गिरगाव हॉलमध्ये 1 वर्षानंतर साहिर सचिन कदम आणि माझी आता विकास नांबोरे आमची ही वारी आहे। या वर्षातली पहिली वारी आमची सचिन कदम सोबत आहे, तर नक्की या साहित्य संघाला वारी आहे आणि आयोजक शशिकांत मांडवे सर आहे। तर गंमत मोबाईल त्याच्यात घेऊन आणले ना आता त्याच्यानंतर म्हणतात यांनी नमन केला, बारीक नमन केलेला आहे, खोटं बोलत वाचायचं आहे। बारीक आणि लग्नाची गाणी पण गायलेली आहे तुमच्या समोर गायली, मग बारीक लग्नाची गाणी नाही पाहिजे, ह्यांना सगळं करायचं आहे, कुठनं टाळ्या पडतात हे बघतात आणि त्यानुसार प्रसादाला सांगतात आणि खोटं बोलतात। एक गाणं घेतो, एक गाणं त्याच्यानंतर डायरेक्ट वेळ येता जवळ काय घडलं होतं, फोटो काढलाय, फोटो काढला उभा राहा आणि फोटो काढ, तुम्हाला लक्ष आहे तुमच्या कामात। वेळ येता जवळ काय घडलं नवल, अशी वागलीस आणि लागलीस शेंडा उडवायला। अहो काय झालं, हनुमान राया गेले लंकेत सीतेचा शोध घ्यायला, सीताबाईचा शोध घ्यायला आणि रस्त्यामध्ये म्हणजे मेन गेटला दरवाजा लंकिनी नावाची राक्षसी, त्यांना सांगतो हनुमान राया काय बाजूला हो, ऐकलेलं नाही, डायरेक्ट युद्ध करायला लागल्यानंतर युद्ध झालं आणि मारुतीने दिली लाट आणि पाठवणे तोच विषय। आणि हे म्हणतात बायको सांगते नवऱ्याला की बैलाला म्हणते दोऱ्याला बांध, हे तुम्ही ऐकलं? अरे बैलाला दोऱ्यान कुणाच्या भावसाला बांधला होता का, ह्याच्या भावसाला बांधला होता? दोऱ्याला अहो बैलाला कासऱ्याने बांधतात ना, तुमच्याकडे कशा बांधतात? कासऱ्याने बांधतात। आता दोरा फक्त चाकी पुरता दोऱ्याने बैल बांधतात, तुमच्याकडे बैल दोऱ्याने बांधतात टाकले लोक। अरे खोटं बोलणं का शक्ती मध्ये तर आणि वर सांगते आणि वर सांगते की नवऱ्या बैलाला बांध, म्हणजे ताकद बायकोकडे नाही, ताकद नवऱ्याकडे, तुरेवाला मोठा यानेच केला। तुझ्यात जर एवढी हिंमत असेल तू बांध ना बैलाला, नवऱ्यालाच काम सांगितलं, अरे माझ्या नवरा म्हणजे तुरेवाला, अरे मोठा आहे। आणि वर सांगते माझ्यावर कुस्ती खेळा, माझ्यात दम नाही, तुमचं एकटा करपण केला वाटले फिरवीत राहील, खेळत राहा गोष्टी, आपल्याला काय नाही पडलेला नाच करते। वेळ येता जवळ काय घडलं नवल, अशी वागलीस आणि लागलीस शेंडा उडवायला। कमी नाही करणार मी तुला तुडवायला, कमी नाही करणार मी
मला बुवा माज नाही मेजाज नाही. तुमचं म्हणणं बरोबर आहे. तुमचं म्हणणं बरोबर आहे की लंकेचा रावण 14 चौकटीची रास होती, शेवटला तो भीक मागून गेला. बरोबर आहे. अरे पण गर्व केला तर तशी अवस्था आहे ना. आपला तसा गर्व नाही. मी फक्त हिशोब सांगितला. तुम्ही म्हणताय ना 12 महिने 12 केले की लय मजा असते. वा ती मजा मला पण माहिती आहे. पण वाट बघताना काय गोष्टी सांगितल्या त्या आपण पाळल्या पाहिजे. आणि मंडळी हे जे 12 महिने 12 करायच्या आणि लांबोरे फक्त 4 महिने 12 करणार, तरी पण लांबोरे जास्त 12 याच्यापेक्षा करतो. लिहून बघायचं भाऊ. आलं बघा. आधी श्री रणजित धुतेकर खेड तालुक्यातील शक्तितुऱ्याचा बादशाह सचिन कदम वर्सेस तुरेवाले खंडिके माऊली यांचा गणेशोत्सवमध्ये जंगी सामना आहे. 18 सप्टेंबर साखर बामणवाडी तालुका खेड रत्नागिरी मानकरी नाईक घराणे सगळ्यांचा आस्वाद घ्यायचा. माऊली 100 रुपयाचा पारितोषिक. आता प्रसाद परशुराम घाणेकर पुण्याचा 200 रुपयाचा पारितोषिक. धन्यवाद प्रसाद. आणि श्रद्धा करणे मॅडम खेड 100 रुपयाचा पारितोषिक. आता गंमत अशी आपल्या आता विषय कसा मी स्तवन गायलं म्हणतात तुम्ही स्केल मध्ये गायलाय मारीतलं फक्त रेकॉर्डिंगची गाणी. अरे हे स्तवन काय वाईट झालं काय हो? तुम्हाला ऐकवतो. पांडुरंग चरणी देह जाओ हाजिरून, विठुराया चरणी देह जाओ हाजिरून, भक्तीचा हा दिवा कधी जाओ ना विझून. विठुमा त्यांच्याकडे जळण्याशिवाय दुसरा पर्याय नाही. कारण विकास लांबोरे दिसायला ह्याच्याकडे काळाय. हे बोलून झाले डोंगरावरचा, हे बोलून झाले माझ्या एमपीएससी वरती. पण विकास लांबोरे एंट्रीला जेव्हा 5 मिनिटं गोंगाट होतो त्यांच्या पोटात हा पोटसूळ आहे. त्याला त्रास आहे. त्याला काय करणार? एक तर हा आवाज बंद करावा लागणार, नाही त्यांचा पोटसूळ बंद करावा लागणार. त्याच्यामुळे एकच आहे, इतिहास गवाह होता है. जलने वाले को जलने दो भेंटे, लांबोरे खरा भेंटेचा पक्ष करा. तो नाच करते. त्याच्यानंतर गवळण काय बोलतो? अरे प्रेमाची बोलतो. ती प्रेमाची कशी की आधुनिक आणि पौराणिक याचा संबंध जोडला. की सांगितलं हे गवळणी हे राधाबाई कोणी तुला कान भरले, तू काही करू नकोस, तुझी वाट चुकू नकोस. तुझी वाट चुकू नको म्हणजे काय? माऊलींना सांगितलं जातं, मुलींना सांगितलं जातं सांभाळ घसरलं पाहिलं वय तुझं धोक्याचं हाय ग. ऐकून घे शैला लग्नाच्या पाहिला घोटाळा करायचा नाही ग. ऐकून घे शैला लग्नाच्या पाहिला घोटाळा करायचा नाही ग. ऐकून घे शैला लग्नाच्या पाहिला घोटाळा करायचा नाही ग. ऐकून घे शैला लग्नाच्या पाहिला घोटाळा करायचा नाही ग. असाच तो विषय की कोणीतरी तुझा कान भरेल. पण हे राजा हे गवळणे तुझा डोईचा पदर खाली घेऊ नको. हॅलो राजूबाई, घेऊ नको नाही बोलो, घेऊ नको, खाली घेऊ नको. डोईच्या वरती अजून कुठं आकाशाचा पदर जाणार आहे का खांद्यावर राहणार आहे? जो विषय बोललो नीतिमत्तेचं जर येत नसेल बोलता तर वरवरचं बोलायचं आहे, वरवरचं बोलायचं नाही. ते समजून घ्या. मी बाबा लय येणार आहे, मला काय लिहिता येत नाही, तुम्ही शांत. पण जे काही वागणार ना तर समजून घ्यायला हवं. गोष्ट खरी की नाही? त्याच्यामुळे आणि काय म्हणतात काय विषाते या साल्याची त्या लांबोऱ्या कोंबड्याला बोलतात साला. कोंबड्याला बोलतात साला. अरे कोंबड्याला हिने पाहुणा केला. अरे काय माणूस मेला होता बुवा. अरे कोंबड्याला कोण मेवणा म्हणतो? तुमच्याकडे शिवी देतात हे साले कोंबडे. अरे साला म्हणजे मेवना. हिंदी में उसको साला बोलते. क्या बोलते साला? तो हे राजू
गोष्ट खरी की खोटी हो? एक दोन तुम्ही गाणी लावताव ना, ह्या गाण्या कोणाचा आग्रेलो? अरे सचिन कुमार हा युट्यूबला. अरे दिवसा ढवळ्या एवढी चोरी करू नका बोला मानू. मी लिहून देतो माझ्या विरोधात काय द्यायचं ते, पण असं बोलायचं नाही, खोटा बोलायचं. ठेवूया. अजून काय? अजून काय बोललं? काय बायला तोरण बांधायचं म्हणलं. ओ चुका कासरण बांधायचं, कासरण एवढा घंटा बांधतो, एवढा घंटा असं नाही. अजून काय बोलतात? अरे पळून जाण्यावर बोलतात. अरे प्रॉब्लेम आहे बुवा. तुम्हाला पण एक मुलगी आहे, मला पण एक मुलगी आहे. दुसऱ्या पण गोष्टी सांगितल्या, मी नीतिमत्तेच्या गोष्टी सांगितल्या, त्या बेरोजगाराच्या गोष्टी सांगितल्या. एक गोष्ट घेऊया, नंतर लगेच ह्याच्यावर ठेवूया. काय घ्यायचं? आज राजांचं एक गाणं आहे, घ्यायला पाहिजे. त्याच्यावर काय ते जरा पोरं बोलतील रे. धगधग होत काळी जाईल आणि साल्याचे म्हणतात म्हणजे लांबवर असे बोलायचे ते सचिन मोदी घ्यायला का नाही ते चोर आहेत ठेवले काय बोलतात जातो का तर म्हणतात कोंबड्याला साला म्हणतात. अरे साला म्हणजे पाहुणा. आपल्याला काय तर बघा चार चौघात बोलता वसा जशी पगार एकटे बस. आणि कोंबड्याला कापतात मान्य पण कोंबडी के साथ तलंग को कापते. तलंगला कापतात या राखणाला तलंगला कापतात. तलाक म्हणजे कोंबडीची पहिलं फ्री कोंबडी. ही फ्री कोंबडी आहे, अजून कोंबडी झालेली नाही तो इसको काटणे आता. अरे चार चौघात बोलता वसा जशी पगार एक दिवस. पशु पक्षी पावलं कसं कोंबडा साला यांचा कोंबडा साला हा मेवना आणि कोंबडा साला इस शीट. अरे शिकलेला पावला तुम्ही घरात काय बोलणार याला? अरे चार चौघात बोलता वसा अरे जशी पगार एक दिवस. पशु पक्षी पावलं कसं पशु पक्षी पावलं कसं कोंबड फेकून आणि सस. पावलं कसं पशु पक्षी पावलं कसं कोंबड फेकून आणि सस. फार वेळ लागला नाही, एक 2 मिनिटात कार्यक्रम होतं. हा म्हणून आजचा पवित्र दिवस आहे. काय म्हणतोय? भक्ती समयनाचं नाश भक्तीचं मयनाचं असं या सोन्याचं सजलं सिंहासन. भक्तीच मनाचं सोन्याचं सिंहासन माझ्या राहायचं. अरे भक्ती समयनाचं असं हे सोन्याचं सजलं सिंहासन. छत्रपती बघा झाले शिवा 1674 पासळ. छत्रपती बघा झाले शिवा 1674 पासळ. छत्रपती बघा झाले शिवा 1674 पासळ.
फुलली छाती सजला गडांचा हो गणपती अभिमानानं फुलली छाती काय सांगू मी कौतुक किती हो शिवा झालं छत्रपती काय सांगू मी कौतुक किती हो शिवा झालं छत्रपती आता सीझन आपला होणारच आहे आपला सीझन होणारच आहे तर त्याच्यामुळे हे सुरू राहणारच आहे त्याच्या आधी एक गाणं म्हणतो या दुर्वापुराच्या लेकरांनी हा काही सगळा साथ म्हणलेला आहे 16 म्हणलेला आहे 2 शब्द लावा किती मी ताकद आणि लावा किती मी जोर लावा किती मी ताकद आणि लावा किती मी जोर नाही कुणाला ऐकायची अहो नाही कुणाला ऐकायची ही दुर्वा प्रियाची पोर लावा किती ताकद आणि लावा किती जोर लावा किती ताकद आणि लावा किती जोर नाही कुणाला ऐकायची नाही कुणाला ऐकायची दुर्वा प्रियाची पोर लावा किती ताकद आणि लावा किती जोर लावा किती ताकद आणि लावा किती जोर ज्यांना कुणाला नाचायचं आहे गेल्या वर्षी तर बहिणी नाचल्या होत्या ज्यांना कुणाला नाचायचं तरी नाचायला यायचं बारी संपवलं त्याच्या आधी आलेल्या त्या ठिकाणी काही श्रद्धा सकाराम करणे मॅडम खेळच्या काही करून पुण्याच्या समोर पाठवून आणलंय आणि काय करू सर्व आयोजकांकडे एक विनंती आहे सर्व युट्यूबरसाठी खास युट्यूबरसाठी प्रचंड प्रेम असलेली ही आपली संस्था आहे आपलं नियोजन आहे तर या ठिकाणी सगळ्यांनी हा आयडीला टॅग करायचं दुर्वाप्रियचं अकाउंट आहे इंस्टाला @दुर्वाप्रिय माऊली प्रतिष्ठान दुसरे आहे @श्री गणेश नगर आणि तिसरा आहे स्वर्गभूमी काय स्वर्गाभूमी भारी कोकण या आहेत 3 आयडिया आहेत फॉलो करायचं आहे प्रसाद पुन्हा सुरू काढले धन्यवाद तर ज्यांना कोणाला नाचायचं असेल तर नाचायला या शेवटचं गाणं घेतोय शाहीर तुम्ही पण आरती आपण आरती करूया नाती जोडी